हॅलो स्टुडंट्स, मी आहे हर्षा पिंपळकर। आज आपण 12th क्लासमध्ये जो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे त्याबद्दल सविस्तर वर्णन इथे आपण करणार आहोत। पण त्या अगोदर आपण हा विषय का बरं शिकत आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असते। कारण बघा, दैनंदिन जीवनामध्ये इकॉनॉमिक्स अर्थ म्हणजे पैसा सगळ्यात महत्त्वाचा असते, त्याच्याशिवाय काही होत नाही हे तुम्हालाही माहिती आहे। आज 5 वर्षाच्या मुलालाही म्हटलंय 5 रुपये आणि 10 रुपयामधला फरक काय तोही सांगू शकते की 5 रुपयामध्ये मला कुठला वेफर्सचा पॅकेट मिळणार आहे आणि 10 रुपयामध्ये मला कुठला वेफर्सचा पॅकेट मिळणार आहे। कळलं? त्याचा डिफरन्स जेव्हा त्याला कळते तर आपण तर आता 12th क्लासमध्ये आलेलो असणार आहोत। तर म्हणून जेव्हा आपण कुठलीही गोष्ट शिकत असतो प्रॉपर तरीकेनं ती गोष्ट आपण का बरं शिकत आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असते। तर म्हणून जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला बघूया आज आपल्याला याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं। पहिल्यांदा तर आपल्याला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये। सेकंड आपल्याला बघायचं आहे तर उपयोगितेचं विश्लेषण कसं होणार आहे सेकंड चॅप्टरमध्ये। तिसरं जो प्रकरण आहे आपल्याला तो मागणीचे विश्लेषण कसं होणार आहे। त्याच्यानंतर त्याच्याच दोन आपल्याला काय कळलेलं आहे भाग पाडून दिलेला आहे, अ आणि ब। नंतर मागणीची लवचिकता कशी असणार आहे। चौथं असणार आहे पुरवठा विश्लेषण। पाचवा असणार आहे बाजाराचे प्रकार किती आहे। त्यानंतर निर्देशांक आणि नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न। आलं लक्षामध्ये? आणि राष्ट्रीय उत्पन्नानंतर आठवा जो प्रकरण असणार आहे आपला भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार कसं चालत असते। आता व्यवहार चालत असते तर कशामुळे चालणार आहे तर तो असणार आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजारानुसार। आता नाणे बाजार आणि भांडवल बाजार बघितला तर मग ते कुठे चालणार आहे तर भारताचा विदेशी व्यापारावर त्याचा कुठला फरक पडणार आहे, कसं चालतं हे सगळंच आपल्याला नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणारच आहोत। तर सगळ्यात पहिले आपलं प्रकरण कोणतं असणार आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। आता बघा, जेव्हा आपण अनोळखी व्यक्तीला फर्स्ट टाइम भेटत असतो तर आपण काय म्हणतो, हॅलो माय नेम इज XYZ। तसंच अर्थशास्त्रांनी जेव्हा आपली संकल्पना मांडली तर ते म्हणतात की सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय देणं सगळ्यात महत्त्वाचं असते। आणि का बरं आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे वेगळे का बरं म्हणते, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, याच्यामध्ये भेद काय आहे, हे सगळंच आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। ठीक आहे? तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा जेव्हा परिचय आला तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे का बरं आलेलं आहे, त्याचा प्रस्तावना काय, त्याचा अर्थ काय, त्याची व्याप्ती काय, त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। आणि म्हणूनच ते म्हणतात की प्रस्तावना जेव्हा दिली गेलेली आहे तेव्हा आधुनिक जेव्हा तंत्रज्ञ जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या विषयाचा जेव्हा एक्सपर्ट येते तर तोच त्या विषयाबद्दल सगळं सविस्तर माहिती देऊ शकते। मग ते म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन काय आहे अर्थशास्त्राच्या दोन महत्त्वाच्या शाखा आहे। काय आहे? दोन महत्त्वाच्या शाखा, दोन महत्त्वाच्या काही ब्रांचेस आहे, म्हणून याचा अभ्यास करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कळलं? आता बघा, सूक्ष्म म्हणजे काय, सगळ्यात लहानातली लहान वस्तू म्हणजे एखादी आपण म्हणून की एखादी खूपच छोटीतली छोटी गोष्ट, मग त्या छोटीतल्या छोट्या गोष्टीला काय म्हणायचं, लहान म्हणायचं। आता त्या लहानाला अजून एक शब्द दिलेला आहे ते म्हणतात दशलक्षावा भाग। आता हे जो आपण म्हणू सूक्ष्म अर्थशास्त्र आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मायक्रोज म्हणून इथे त्याचं काय केलेलं आहे ग्रीक भाषेमध्ये त्याचं वर्णन केलेलं असणार आहे। दुसरी संज्ञा काय दिलेली आहे, स्थूल अर्थशास्त्र। स्थूल म्हणजे मोठा, ठीक आहे, बिग असं लक्षात ठेवायचं। तर त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणून की मायक्रोज म्हणून त्याला ग्रीक शब्दापासून त्याची काय झालेली आहे उत्पत्ती झालेली असणार आहे। आता ठीक आहे, दोन ब्रांचेस आहे, याला इंग्लिशमध्ये मायक्रोज म्हणतात, काही याला मायक्रोज पण म्हणतात। पण हे याचा वापर पहिल्यांदा कोणी केलेला होता, कधी केला होता, तो असणार आहे याचा वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन जे अर्थशास्त्रज्ञ होते रॅगन फिश यांनी केलेला आहे। या लक्षामध्ये कोणी केलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 1933 मध्ये रॅगन फिश यांनी केलेलं आहे। आता हे रॅगन फिश का बरं अर्थशास्त्राच्या दोनच प्रमुख शाखा आहे असे ते म्हणतात, तर त्याचं जेव्हा ते वर्णन करतात तर त्याच्या पहिले आपल्याला ते कोण होते, का बरं त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती वाढलेली आहे हे बघावं लागणार आहे। आता बघा, जेव्हा रॅगन फिश आले
तेव्हा ते नॉर्वेचे होते, हे तुम्हाला लक्षात आलं. आता त्यांना काय म्हटलं जाते, अर्थमिती आणि अर्थशास्त्राचे तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते. आता तज्ज्ञ तर आहे, पण त्या तज्ज्ञांना पारितोषिक पण मिळालेलं आहे. तर त्यांना 1969 मध्ये पहिल्यांदाच प्रथम स्मृती पुरस्कार म्हणून सन्मानित केलेला गेलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर ते एकटेच नव्हते, तर त्यांच्याबरोबर अजून एक जण होतं, ते असणार आहे जॅन टिम्बरजेन यांचे, हे काय होते त्यांच्या बरोबर होते. त्यांना पण पारितोषिक देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता म्हणूनच अर्थमिती अर्थशास्त्राचे जनक म्हणून ते इथे ओळखल्या गेलेले आहे. आणि अर्थमिती अर्थशास्त्राचे त्यांनी 2 प्रकारे इथे आपल्याला संख्या पद्धती सांगितले. एक म्हणतात एक गणितीय प्रारूपच्या हिशोबाने सांगितलेली आहे आणि दुसरी आहे संख्याशास्त्रीय आपल्याला तंत्र. इथे 2 इथे आपल्याला काय दिली, संकल्पना दिलेली असणार आहे. आलं लक्षामध्ये कोण होते हे, का बरं यांना नोबेल पारितोषिक प्रथम देण्यात आले आणि कोण यांच्या बरोबर होतं. तर चला समोर घेऊ. आता ते म्हणतात की आता विश्लेषणासाठी जेव्हा त्यांनी ही जी सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र जेव्हा मांडलेलं आहे, तसं तर बघितलं तर रॅगन फिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनाचे प्रारूप मांडलेले होते. पण हे 2च का बरं महत्त्वाचं आहे, ते म्हणतात जेव्हा आपण वैयक्तिक म्हणजे पर्सनल हिशोबाने जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राकडे जावं लागणार आहे. पण जेव्हा आपण समग्र अर्थशास्त्राचा जेव्हा उपयोग करतो तेव्हा आपल्याला स्थूल अर्थशास्त्राकडे जावं लागणार आहे. आलं लक्षामध्ये. तसं तर भरपूर मांडणी केलेली आहे अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये, पण ह्या 2 गोष्टीची संकल्पना त्यांनी आवर्जून इथे सांगण्यात आलेली असणार आहे. आता बघा, तुम्हाला माहीत हवं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असते. का बरं, कारण कुठलीही गोष्ट एकदम प्रॉपर तरीकेने होते, पण ते एकदम सडनली येते का, नाही. त्याच्या मागे काही ना काही उद्देश लपलेलं असते आणि त्या उद्देशानुसारच तिथे अनेक अर्थशास्त्रज्ञ, पारंपरिक अर्थशास्त्रज्ञ, त्याच्यानंतर नवीन अर्थशास्त्रज्ञ, दोघांचा पण जेव्हा मिलाप होते तेव्हा कुठलीही गोष्ट प्रॉपर तरीकेने आपल्याला मांडावी लागते. तर ते म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक जेव्हा वाटचाल सुरू झाली तर तेव्हा सगळ्यात पहिले विकसित आपण म्हणून की सूक्ष्मलक्ष्मी आर्थिक विश्लेषणासाठी सगळ्यात महत्त्वाची ती काय होती, वाटचाल होती. आता ती जी वाटचाल होती ते कोणी म्हटलेली आहे, तर प्रारंभिक सनातनवादी अर्थशास्त्राच्या कालखंडामध्ये ती काय केलेली आहे, सांगण्यात आलेली आहे. आणि ती जी आहे प्रारंभिक सनातनी अर्थशास्त्रज्ञ कोण होते ते महत्त्वाचं आहे. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि काय असणार आहे, हे J.S. मिल इत्यादींचा त्यामध्ये काय होता, समावेश होता. आता बघा, हे जे तुम्ही म्हणाल की 12वीच्या लेवलमध्ये आहे, अरे नाही, पण हे कॉम्पिटेटिव्हच्या अंतर्गत पण येणार आहे. कारण इकॉनॉमिक्समध्ये पण असेच क्वेश्चन विचारले जातात की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत प्रारंभिक म्हणजे पहिले जे अर्थशास्त्रज्ञ कोण होते. आता रॅगन फिश तर त्यामध्ये आहे, पण याच्यामध्ये सनातनी अर्थशास्त्राच्यामध्ये कोण आलेलं आहे, ॲडम स्मिथ आहे, डेव्हिड रिकार्डो आहे आणि J.S. मिलचा पण इथे समावेश असणार आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा इथे समावेश केलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आता हे झालं फर्स्ट. आता सेकंड बघा, सेकंडमध्ये कोण आलेलं आहे, नव सनातनी. नव म्हणजे काय, तर नवीन. ठीक आहे, अर्थशास्त्रज्ञ. तर ते म्हणतात की याच्यामध्ये सगळ्यात नवीन याच्यामध्ये पहिलं जे नाव येणार आहे प्रोफेसर मार्शल यांचं येणार आहे. त्यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे इथे काम केलेलं आहे. म्हणजे त्याला लोकप्रिय करण्याचं काम कोणी केलेलं आहे, प्रोफेसर मार्शल यांनी केलेलं असणार आहे. आणि म्हणूनच प्रोफेसर मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे, आता बघा आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो ग्रंथ आहे कोणाचा असणार आहे, प्रोफेसर मार्शल याचा असणार आहे. आणि 1890 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, प्रकाशित केलेला आहे. तर लक्षामध्ये विसरायचं नाही. आता बघा, मग आता इतर अर्थशास्त्रज्ञ पण होऊन गेलेले आहे, जसं प्रोफेसर पिंगू, J.S. हिक्स, प्रोफेसर सॅम्युएल्सन, श्रीमती जोन रॉबिन्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञ हेही काय आलेलं आहे, नवसनातनीच्या अर्थशास्त्रज्ञानुसार हेही यांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे आपण 2 गोष्टी शिकलेल्या आहो. पहिले कोणती आहे बघून घ्या. एक आहे कोण आलेला आहे, प्रारंभिक अर्थशास्त्रज्ञ म्हणजे पहिलेचे येऊन गेलेले आहे, त्यांचा समावेश इथे झालेला आहे. नंतर आपले मार्शल आलेले आहे. मार्शलची एक ग्रंथ होता 1890 मध्ये त्यांनी मांडलेला होता, तो होता अर्थशास्त्राचे मूल तत्वे काय आहे हे त्यांनी मांडलेले. आणि त्यांच्याच बरोबरती इथे 3 जण आलेले आहे,
4 जण आलेले आहे. प्रोफेसर पिंगू आलेले आहे, J.R. हिक्स आलेले आहे, प्रोफेसर सॅम्युएल्सन आलेले आहे, श्रीमती जॉन रॉबिन्सन. आता हे कॉम्पिटिटिव्ह थ्रूनुसार सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. कळलं? आता बघा 12वीचे स्टुडंट आहे, तुम्ही आज न उद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारच आहे. आपण म्हणून की आणि दिलंच पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं असते. त्यानुसारच आपली काय ते चळणघळण इथे निर्माण होत असते. आता बघा स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल जेव्हा झालेली होती तर तेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदरच स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात आलेला होता आणि तो 1600 ते 1700च्या दशकातच झालेला होता आणि ते व्यापारवादी काय ते विचारवंत होते. आता व्यापारवादी विचारवंत होते तर एका ठिकाणी स्थिर असणार आहे का? नाही. त्यांची जी मेंटॅलिटी आहे वरच्या लेवलमध्ये होती, पण ती व्यापारानुसार होती. मग ते म्हणतात की व्यापारानुसार कसं हे स्थूल अर्थशास्त्रज्ञ होते, ते आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि काय ते संपत्ती यांचं काय करत होते, विश्लेषण करत होते. लक्षामध्ये. आणि मग 18व्या शतकामध्ये ते निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा त्यांचं काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे काय केलेले आहे, विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारशी केल्या जातात, त्यांची जे धोरणे सुचविली जाते ते आपण स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावरतीच इथे काय केले जाते, विचार केला जात असतो. आणि त्या विचारामध्ये जे सनातनी अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे ते असणार आहे आपले ॲडम स्मिथ, प्रोफेसर रिकार्डो आणि J.S. मिल असणार आहे. आलं लक्षामध्ये? सनातनवादी कोण होते तर? आणि मग त्यांच्या सिद्धांतातही काही राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती याच्यावरतीही चर्चा करण्यात आलेली आहे. परंतु त्यांचे समग्र लक्ष्मी विश्लेषण जेव्हा करण्यात आले होते तर त्यामध्ये 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या या जगात इथे राज्य केले गेले. आणि त्यानंतर जागतिक महामंदीनंतर याच्यामध्ये लॉर्ड जॉन मेकॉन केन्स यांचा जो पैसा, व्याज आणि रोजगार विषयक जे सामान्य सिद्धांत आहे हे इथे काय झाले, प्रसिद्ध झालं. आणि 1936मध्ये प्रकाशित जेव्हा झालं तेव्हा लॉर्ड केन्स यांनी काय केलेलं आहे, इथे आर्थिक समस्याचा इथे अभ्यास समग्रलक्षी म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा इथे वापर केलेला असणार आहे. ठीक आहे. आता त्यामुळे समग्रलक्षी म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनाने विकासाचे जे श्रेय आहे आपल्याला लॉर्ड केन्स यांना दिले जावे लागते. आणि हे जे लॉर्ड केन्स आहे यांनीच काय केलेले आहे, त्यांच्या व्यतिरिक्त माल्थस पण आलेले आहे, त्यांच्यानंतर आहे विक्सेल आलेले आहे, वॉलरा आलेले आहे, आयविन फिश आलेले इत्यादी अर्थशास्त्र काय असणार आहे, स्थूल अर्थशास्त्राच्या गणनेमध्ये इथे आलेले असणार आहे. लक्षामध्ये. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामधला जो डिफरन्स आहे आणि त्यामध्ये कोण कोण आलेलं आहे हे इथे आपण आज आपलं बघितलेलं आहे. आता आपण हे बघूया की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय असणार आहे. आता बघा कुठली पण गोष्ट अशीच हवे ते असं काही नसते, त्याचं काही ना काही मिनिंग असते, सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि त्यानंतर त्याची व्याख्या, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे आपण म्हणून की व्यापकता काय असणार आहे हेही सगळ्यात महत्त्वाचं असते. म्हणून अर्थशास्त्राचा जेव्हा अर्थ लावण्यात आलेला आहे तर ते म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्राचा जेव्हा अर्थ म्हणजे काय तर सूक्ष्म म्हणजे काय तर वस्तूचा लहान भाग. म्हणजे बघा आता बघा ही एक मोठी पोळी आहे. ठीक आहे. काही पोळी आहे, चपाती आहे. आता या पोळीमधून मी इथे छोटीशी पोळी केलेली आहे. ही मोठी पोळी, ही काय झाली, लहान पोळी. म्हणजे हे काय झालं, सूक्ष्म अर्थशास्त्र झालं. आणि ही काय झालं, स्थूल अर्थशास्त्र झालं. आलं लक्षामध्ये डिफरन्स काय आहे. सूक्ष्म म्हणजे लहानात लहान गोष्ट आणि स्थूल म्हणजे काय तर मोठ्यातली मोठी गोष्ट जी आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये येत असते. आता ही पोळीत येणार नाही, पण आपण काय केलेलं आहे, एक उदाहरण घेतलेलं आहे. तर यामध्ये ते म्हणतात की सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा लहान हिस्सा असणार आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थशास्त्राच्या लहान भागाशी संबंधित आहे. आता हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र लहानात लहान भागाची गोष्ट केली जाते आणि हा जो लहानसा हिस्सा आहे हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा इथे भाग असणार आहे. आणि तो कसा असणार आहे,
छोटासा भाग असणार आहे आणि म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता असणार आहे, वैयक्तिक उत्पादक पेढी असणार आहे, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यांच्यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आता बघा, हे जे वैयक्तिकशी त्यांनी म्हटलेलं आहे उपभोक्ता असणार आहे, वैयक्तिक विशिष्ट वस्तू असणार आहे, आपण म्हणू की उत्पादक पेढी असणार आहे. हे फक्त काय असणार आहे, वैयक्तिक असणार आहे. म्हणजे आपण म्हणू पैमानावरती असणार आहे. मोठ्या पैमानावरती असतं तर ते आपण त्याला कुठे नेलं असतं, समग्रतेमध्ये नेलं असतं. पण इथे जेव्हा छोट्यातल्या छोट्या गोष्टीची इथे जेव्हा गणना केली जाते तेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राकडे इथे वाटचाल करत असतो. आणि म्हणून याच्यामध्ये विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत संख्या वैयक्तिक घटकाच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचाच इथे आपण काय करतो, अभ्यास करत असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं अर्थ मीनिंग इथे आपल्याला सांगावं लागणार आहे. आता बघा, त्याची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या काय असणार आहे. आता हे कळलं की अर्थ काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वैयक्तिकपणा येणार आहे, विशिष्ट वस्तूचा इथे वैयक्तिक उदाहरणानुसार पेढीनुसार इथे कार्य होणार आहे. आता व्याख्या बघा, आता अर्थशास्त्राची जेव्हा व्याख्या केली फक्त इथे 2 जणांचा महत्त्वाचा समावेश केलेला आहे. तुम्ही पेपरच्या अनुषंगाने दोन्हीही जर लर्न केलं आणि जर रिकाम्या जागामध्ये आलं की ही व्याख्या कोणी केलेली आहे तुम्हाला आलं पाहिजे. आता बघा, याच्यामध्ये मॉरिस डॉब हे काय आहे आणि व्याख्या केलेली असणार आहे, डेफिनेशन दिलेली आहे. ते म्हणतात की अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ज्याच्यामध्ये सूक्ष्मदर्शी अध्ययन केलं जाते तोच काय आहे, आपली इथे व्याख्या बनणार आहे. कोणाची, मॉरिस डॉबची. लक्षात काय द्यायचं आहे, फक्त सूक्ष्मदर्शी अध्ययन. कोणी मांडलेले आहेत, 2 जण दिलेले आहे. दोघांच्या व्यतिरिक्त दिलेले आहे का, नाही. एवढं लक्षात आलं. दुसरे कोण असणार आहे, AP लर्नर. आता हे जे AP लर्नर आहे हे काय म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थशास्त्राकडे जणू काही सूक्ष्मदर्शनाद्वारे पाहिले जाते आणि अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्ताच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने आणि अर्थशास्त्राच्या चलनात अशा प्रकारची भूमिका जे पार पाडत आहे त्याचाच इथे अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राकडे इथे काही म्हणजे जणू काही सूक्ष्मदर्शनापासूनच हे पाहावे लागते. म्हणजे इथे बघा, मानवाच्या अवयवाचा इथे विचार केलेला गेलेला आहे. तर असा जर क्वेश्चन विचारला की कोणी AP लर्नर यांनी जे आहे अर्थशास्त्राचा कशा प्रकारे उल्लेख केलेला आहे अर्थव्याख्याचा, तर आपण म्हणून की शरीरातील लाखो पेशी आणि व्यक्ती आणि कुटुंब उपभोक्ताच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने त्यांनी त्याची व्याख्या केलेली असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला दोघांचीच व्याख्या दिलेली आहे, बाकी तिसरं तर कोणी आहेच नाही. एक कोण असणार आहे, मॉरिस डॉब. दुसरं काय असणार आहे, AP लर्नर. आणि लक्षामध्ये एकाने काय म्हटलेलं, सूक्ष्मदर्शी अध्ययन कोणी म्हटलेलं, पटकन डोक्यात आलं पाहिजे, ते असणार आहे मॉरिस डॉब. ठीक आहे. नंतर जसं आपण बघितलं, अरे हा कोणाचा आहे, जो शरीरातील लाखो पेशीचा इथं उपयोग करून राहिलेला आहे, त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. व्यक्ती सांगितलं आहे, कुटुंब सांगितलं, उपभोक्ता सांगितलेलं आहे, तो कोण असणार आहे, AP लर्नर. ह्या दोघंच इथे कन्सिडर केले जाते. तिसरं कोणी आहे का, नाही. आलं व्याख्या लक्षामध्ये. चला समोर जाऊ. आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण अर्थही बघितला, आता त्याची व्याख्याही बघितलेली आहे. आता आपण त्याची व्याप्ती काय आहे हे बघणार आहोत. आता बघा, व्याप्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इथे किती घटक असणार आहे, 3 घटक. तिसऱ्याच्या व्यतिरिक्त कोणता घटक आहे दिलेला आहे का, नाही. तर ते म्हणतात की याची जेव्हा व्याप्ती आली तर 3 घटक इथे समाविष्ट करण्यात आलेला होता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. तर ते म्हणतात की वस्तूच्या किंमत निश्चितेचे सिद्धांत. आता वस्तूची किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे हे आता आपण नंतर बघणार आहोत. आणि जसं तुम्ही समोर युनिट हा फर्स्ट झाल्यानंतर सेकंड युनिट जेव्हा घेईल 3rd 4 मध्ये, तेव्हा तुम्ही बघाल की मागणीची लवचिकता आणि मागणीचा पुरवठा हाही त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ते कुठून आलेलं, तो याच्यामधूनच आलेला आहे. आता बघा, दुसरा जो घटक असणार आहे तो असणार आहे उत्पादन घटकाच्या किमती निश्चितेचे सिद्धांत. आणि तिसरा असणार आहे तो असणार आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. म्हणजे 3च गोष्टीचा इथे समावेश केलेला आहे. तिसरे व्याप्तीमध्ये चौथी गोष्ट दिलेली आहे का, नाही. पण त्याचे आता आपल्याला हातपाय पण तर बघावं लागणार आहे ना, काय काय दिलेलं असते.
आता वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आलेल्या आहे. एक असणार आहे मागणीचे विश्लेषण, दुसरं असणार आहे पुरवठ्याचे विश्लेषण. आलं लक्षामध्ये? कशामध्ये करण्यात आलेलं आहे? वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांतामध्ये. एक आहे मागणीचे विश्लेषण, दुसरं असणार आहे पुरवठ्याचे विश्लेषण. आता बघा, दुसरा जो पॉइंट आहे उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीचे सिद्धांत, तर याच्यामध्ये 4 घटक आलेले आहे. कळलं? किती? 4 घटक. ते कोणते? एक आहे खंड, दुसरं आहे वेतन, तिसरं असणार आहे व्याज, चौथं असणार आहे नफा. आता हे खंड, वेतन, व्याज आणि नफा हे आपण समोर बघणारच आहोत. त्याच्यानुसारच यामधनंच ते काय आलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रामधनंच आलेलं असणार आहे. आलं लक्षामध्ये? आता बघा, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये किती घटक आलेले आहेत? 3 घटक आलेले आहेत. पहिला घटक कोणता आहे? उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रामध्ये कार्यक्षमतानुसार तुम्हाला काय मिळत जाते? पेमेंट मिळत जाते. तुमचे वेलफेअरनेस किती आहे, कुठून ठरवले जाते? तुमच्या उत्पादनानुसार ठरवले जाते. नंतर आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आता वस्तू तर बनवलेली आहे, मग त्याचा यूज करणारे किती लोक आहे? कळलं? त्याच्यानंतर आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता, किती लोकांनी केलेली आहे, किती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे त्या आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये पण 3 गोष्टीचा समावेश आलेला आहे. पहिली गोष्ट कोणती आहे? बिलकुल तोंडपाठ असली पाहिजे. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता काय आहे, त्याच्यानंतर आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता काय आहे, तिसरी काय असणार आहे? एकूण आर्थिक क्षमता काय असणार. आलं लक्षामध्ये? म्हणजे हा जो आपला जो चार्ट आहे व्याप्तीचा, हा आपल्याला तोंडपाठ असला पाहिजे. कळलं? आता याच्यानुसारच काय असणार आहे? आपला समोरची वाटचाल असणार आहे. कळलं? आता बघा, पहिलं काय आपण बघितलं? वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता एखादी वस्तू बनवलेली आहे मार्केटमध्ये, तर त्याची किंमत निश्चित करण्याचं काम कोण करते? कोण करते? काय त्याची मागणी किती आहे किंवा त्याचा पुरवठा किती होणार आहे हे कोण ठरवत असते? तेच इथे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघावं लागणार आहे. तर बघा, पहिले जो आहे आपला घटक इथे दिसत आहे, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आ लक्षामध्ये? पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा घटक. ठीक आहे? आता बघा, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे कशावर ठरत असते? वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठाने निश्चित केला जातो. आता बघा, मार्केटमध्ये एखादी वस्तू येते, नवीन नवीन असते, तर त्याची काय असते? डिमांड खूप जास्त असते. आता ती जर वस्तू तुम्हाला 100 रुपयाला मिळत असेल, तर ती काय असणार आहे? अरे वा, 100 रुपयाला तर मिळत आहे, तर तुम्ही काय कराल? पटकन घेऊन घ्या. का बरं? अरे मागणी वाढून राहिलेली आहे, म्हणजे पुरवठा जास्त असणार आहे, म्हणून काय ते मागणी वाढून राहिलेली आहे. मग मागणी वाढून राहिली तर लोक, जो कारखानदार आहे त्याचे काय करेल? पुरवठा जास्त करेल. म्हणजे लोकांची जी डिमांड आहे ती काय करण्याचं काम, निश्चित करायचं काम कोण करते? इथे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत इथे करत असते. मागणीचा पुरवठा आणि मागणीची किंमत. कळला? याचं काम कोण करते? सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि मानवी मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे, आणि ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादनाचे वर्तन, म्हणजे वैयक्तिक उत्पादनाच्या वर्तनाशी संबंधित असणार आहे. आता हा जो उपभोक्ता आहे, जो कन्झ्युमर आहे, जो ग्राहक आहे, त्याला जर म्हटलं अरे बाबा ही वस्तू एका ठिकाणी तर 99 रुपयाला मिळून राहिली, तो काय म्हणणार? अरे बापरे, 1 रुपयाचं इथे काय ते कमी असणार आहे. पण तो जो आहे 1 रुपया मागणारा, जो कमी करणारा जो व्यक्ती आहे, त्याला तर तो 100 रुपयाचीच नोट देऊन राहिलेला आहे. ठीक आहे? म्हणून तो म्हणतात की त्याचे उपभोक्त्याचे वर्तन, त्याच्यावरती पण हे काय आहे? डिपेंडेंट आहे, की तुम्ही मागणी जसं जसं पुरवठा वाढते तसं तुम्ही काय करताय? त्या वस्तूची डिमांड करून राहिलेली आहे, आणि डिमांड करत आहे. ती जर वस्तू 100 रुपयाला आहे, दुसरीकडे जर 99 रुपयाला देत आहे, तर त्या उपभोक्त्याला वाटत आहे का अरे माझा 1 रुपया तर वाचून राहिलेला आहे. पण त्याला हे नाही कळत की आपण 99 रुपयाची एखादी वस्तू घ्यायला जातो, तर आपण 100 रुपये त्याला देत असतो. 1 रुपयाची किंमत आपण कधीही ठरवत नाही, आणि 1 रुपयाला तो किती व्हॅल्यू देतो? अरे हमारे पास तो 1 रुपया है भी नहीं, ये लो चॉकलेट. आया समझ में? ठीक आहे? आणि म्हणून ते म्हणतात की उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादनाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादनाच्या वर्तनाशी ते संबंधित असणारं आहेत. आलं लक्षामध्ये? आता बघा, दुसरा जर आपण बघितला त्याचा पॉइंट, तर ते म्हणतात की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता बघा, उत्पादन घटकाची जी किंमत आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. का बरं? कारण याच्यामध्ये जो समावेश असणार आहे, इथे 4 घटकाचा समावेश होत आहे. किती? 4 घटक. आता ते 4 घटक कोणते आहे?
पहिलं असणार आहे भूमी, नंतर आहे श्रम, मग काय आहे भांडवल, मग असणार आहे संयोजक. ठीक आहे. आता एखादा कारखानदार असेल, त्यांची जर ती जमीन असेल, ठीक आहे, तर त्याला त्या जमिनीचा पैसा द्यावा लागणार आहे का? नाही. आता त्याला त्या जमिनीचा पैसा कोणाला द्यावाच नाही लागत आहे, तर ते त्याची काय झाली? प्रॉफिट झाला. त्याची मिळकत आहे, तो 10 कारागीर ठेवू शकतो, तो 100 कारागीर ठेवू शकतो आणि त्यांच्या मार्फत त्या वस्तूचं काय करू शकतो? पुरवठाही करू शकतो आणि तो जे पूर्ण जे आपण म्हणून की किंमत आहे, त्याचा जो प्रॉफिट आहे तो स्वतःकडे ठेवू शकतो, कारण त्याला दुसऱ्याला द्यायची आवश्यकताच नाही राहणार आहे. म्हणून ते म्हणतात की उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये 4 घटकांमध्ये समावलेला असतो. तो म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. ठीक आहे. आणि हे जे घटक आहे उत्पादन प्रक्रियेत सहभागी होणारच आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा मिळवून देण्याचं ते काय करते? काम करत असते. म्हणजे हे जे 4 घटक आहे, भूमीला भांडवल असणं आवश्यक आहे, भांडवल आहे तर तुम्ही श्रमिक ठेवाल, श्रम करणारा जो व्यक्ती असणार आहे कारागीर, त्याला तुम्ही काय द्याल? वेतन द्याल. वेतन दिल्यानंतर भांडवलाला काय असणार आहे? व्याज पण मिळणार आहे आणि संयोजकाला त्याचा नफा पण मिळणार आहे. ठीक आहे. या सगळ्या घटकांचा समावेश कुठे होतो? उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये इथे होत असतो. आता बघा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हणजे वेलफेअरनेस कसा होतो. आता जर तुम्ही ड्युटी वगैरे करत असाल, काही मुलं करते, काही मुली पण करते, जर त्याला माहिती आहे मला 10,000 रुपये मंथली भेटत आहे, तर तो काय करेल? स्वतःचा जे वस्तू घ्यायची असेल ते घेईल, 5,000 तो मंथली खर्च करेल, जाणं येणं, त्याचं राहणं वगैरे सगळं, मला जे वस्तू माझ्याकडे नाही आहे ती वस्तू पण तो घेण्याचा प्रयत्न करेल. पण त्याच्यामध्ये तो काय करेल? काही ना काही वस्तू पैशाची बचत पण करून ठेवेल. म्हणजे त्याला माहिती आहे मी 10,000तून 5,000 रुपये मी खर्च करून राहिलेलो आहे, 5,000 रुपये मला काय येतं? इथे बचत होत आहे आणि हे जे 5,000 रुपये आहे मी स्वतःवरती खर्च करत आहे. कळलं? मग त्याची जी वेलफेअरनेस होणार आहे, जी त्याची आपण म्हणू की तो चांगला राहण्याचा जो त्याचा दृष्टिकोन आहे ते वाढणार आहे. तसंच इकॉनॉमिक्समध्ये पण आहे की आर्थिक कल्याणाचे जेव्हा सिद्धांत इथे आलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, तर आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असणार आहे. आणि जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होणार आहे. लक्षामध्ये. आता समाजाला का बरं? कारण संसाधनाचा उपभोग कोण करत असतो? समाजात राहणारे व्यक्ती करत असतात. आता एखादा कारखानदार आहे, तो स्वतः तर एवढे मोठा प्रोडक्ट बनवून राहिले, तो स्वतःचा त्याचा उपयोग करणार का? नाही. तर तो काय करेल? दुसऱ्याला विकेल, दुसरा तिसऱ्याला विकेल, चौथा पाचव्याला विकेल, 6वा 7व्याला विकेल. म्हणजे अशी जी साखळी चालत असणार आहे, हे काय करणार? एका प्रोडक्टनुसार दुसऱ्याचं घर चालतं, दुसऱ्याचं तिसऱ्याचं चौथ्याचं घर इथे चालत असते. म्हणजे सगळ्यांना इथे काय ते पोटापाण्याची सोय इथे उपलब्ध करून देते आणि एक घर सुखी झालं तर दुसरं घर पण काय ते सुखी होते. ठीक आहे. तो जो पहिल्यांदा व्यक्ती आहे तो जास्त पैसा कमवेल, दुसरा कमी कमवेल, तिसरा त्याच्यापेक्षा कमी कमवेल, पण त्याला जर माइंड असेल तर तो पण काय करते? जास्त पैसा इथे कमवू शकतो. आणि म्हणूनच इथे वेलफेअरनेसची इथे काय केलेली आहे? गोष्ट केलेली असणार आहेत. आता मग ते म्हणतात की हे जे कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जेव्हा जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे जेव्हा उद्दिष्ट जेव्हा साध्य झालेलं असणार आहे, तर त्यामध्ये आर्थिक कार्यक्षमतेचा इथे अभ्यास करणं पण आपल्याला आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं मग ते काय आहे? तर ते म्हणतात की 3 प्रकारे इथे आपल्याला त्या आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास करावा लागणार आहे. आता 3 कारण कोणते आहे ते आता आपण बघणार आहोत. ते म्हणतात की फर्स्टचे कारण आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता बघा, उत्पादन वाढलं, लोक वाढेल तर त्याचे काहीतरी रोजगार मिळेल तर पैसा मिळेल, त्याचं वेलफेअरनेस वाढेल. ठीक आहे. म्हणजे तो जो 5,000 रुपये डिपॉझिट करत असेल त्याचा पेमेंट वाढतो 15,000 रुपये, तर तो म्हणणार आहे माझा 5 रुपये खर्च आहे, 5,000 रुपये खर्च आहे, अरे मी 15,000 झालं तर मी 10 रुपयाची काय करणार? बचत करणार आहे. मग त्याचा जो असणार आहे वेलफेअरनेस कसा होणार आहे? कमी होणार का जास्त होणार आहे? जास्तच होणार आहे. ठीक आहे. दुसरं असणार उपभोक्ताच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. उपभोगाचं क्षेत्र म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं तुम्ही पुरवठा वाढला तर तुम्ही काय तर मागणी वाढली तर लोकांना ती वस्तू जर मिळत नसेल तर तो कारखानदार काय करेल? त्याचा पुरवठा करेल. ठीक आहे. मग उपभोक्ताच्या क्षेत्रामधील काय ते कार्यक्षमता पण इथे वाढत जाणार आहे. तिसरं असणार आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे जे
टोटल इन्कम असणार आहे, टोटल प्रॉफिट असणार आहे, ते एकूण आर्थिक कार्यक्षमतामध्ये इथे आपल्याला दिसणार आहे. आता बघा, उत्पादन क्षेत्रातील जे कार्यक्षमता ते उत्पादन क्षेत्रानुसारच इथे कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. आता हे जे साधन सामग्री म्हणजे काय, आता एखाद्या वस्तूची जर डिमांड वाढली, त्याचा पुरवठा वाढला म्हणजे काय, तर जास्तीत जास्त उत्पादन घडून येणार आहे. जास्तीत जास्त उत्पादनासाठी काय असणार आहे, लोक जास्त वाढेल, लोक वाढले तर त्यांची इन्कम वाढेल. आज जो बेरोजगार व्यक्ती बसलेला आहे त्याला म्हटलं रे या कारखान्यामध्ये जा, तर तो म्हणाल अरे 10-15 हजार मला भेटत आहे, म्हणजे त्याचीच बेरोजगारी कमी झालेली आहे, त्याला पैसा मिळून राहिलेला आहे. आणि म्हणूनच साधन सामग्रीच्या मदतीनेच आपण काय करतो, जास्तीत जास्त उत्पादन घडून आणण्याचा इथे आपल्याला काय असं ध्येय असते. ठीक आहे. मग असणारे उपभोक्ताच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. आता संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये काय करणे, वितरण करणे सगळ्यात महत्त्वाचं. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवणे. कळलं? म्हणजे ही जी कार्यक्षमता आहे ही अशी वाढणार आहे का, नाही, तर ती वस्तू आणि सेवांच्या लोकांमध्ये जेव्हा वितरण होईल तेव्हा ते वाढणार आहे. म्हणजे कारखान्यामध्ये एखादा व्यक्ती जर गेला, त्याला माहीत आहे वस्तूची डिमांड आहे, लोक घेऊन राहिलेले, त्याची सेवा द्यायची आहे, तर ते वितरण काय असणार आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तो एक बेरोजगार व्यक्ती पण काय करेल, उत्पादन तिथे जाऊन पैसा मिळवणार आणि त्या पैशाच्या हिशोबाने तो काय करणार आहे, आपलं काम करणार, त्याची कार्यक्षमता इथे वाढणार आहे. आणि म्हणूनच उपभोक्ताच्या कार्यातील त्याची काय ते कार्यक्षमतेचा इथे वापर होणार आहे. कशामुळे, वस्तू व सेवांच्या लोकांमध्ये वितरणानुसार. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? चला मग नंतरची जी गोष्ट म्हणते ती काय म्हणतात की ही कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. कार्यक्षमता. आता बघा, मी म्हटलं एखादा व्यक्ती बेरोजगार आहे, त्याच्यामध्ये कार्यक्षमता, त्याच्याकडे काम करायची इच्छा आहे, पण त्याला काम मिळत होतं का, नाही, पण त्याला जर काम मिळवून राहिलेलं आहे, तो आपली कार्यक्षमतेनुसार तो काम करत आहे, जास्तीत जास्त साधन सामुग्री उपलब्ध करून देऊन राहिलेला आहे, तो एका दिवसाचं काम जर 8 तासाचं असेल, तो 12 तास काम करून राहिलेला आहे, त्याचा पेमेंट जास्त, त्याला मुनाफा जास्त, मग त्याची कार्यक्षमता पण जास्त. ठीक आहे. नंतर आहे उपभोक्त्याच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. ही संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांपर्यंत वितरण करणे असणार आहे. नंतरचा जो पॉईंट असणार आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. पहिले आपण बघितलेलंच आहे. एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये लोकांना सर्वाधिक प्राधान्य हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन. आता लोकांना काय पाहिजे नाही. आता बघा, एप्रिल महिना लागलेला आहे, 19 तारखेला अखजी आहे, बायका कुठे जाणार आहे, पापड कुरड्या वगैरे शेवळ्याकडे जाणार आहे. मग आता इथे जर कोणती जर एखादी व्यक्ती घरगुती बाई असेल तर तिने जर एखादा आपण म्हणतो ना पापड वगैरे करत असेल तर तिला 1-2-3 बायकांची गरज असते. आता 2-3 बायकांना माहिती आहे मी घरात बसले, मी या बाईकडे जर जाईल, पापड करू लागेल तर मला काहीतरी पैसे मिळेल, माझा मुनाफा होईल. आणि ती बाई आहे, तिला पण माहिती आहे अरे या 4-5 बायका तर माझं प्रोडक्शन वाढणार आहे, माझ्याकडे लोक येत आहे ती वस्तू घ्यायसाठी, तर माझं काय असणार आहे, वस्तूचं इन्क्रीज होणार आहे आणि मी पैसा कमवणार आहे. तोच पैसा मुद्दल म्हणून मी त्या लोकांना पण देणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वस्तूचे हस्तांतरण पण कसं असणार आहे ते इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याची कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटीचे विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पण इथे केल्या जात असते. मग ते म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासे प्रामुख्याने किंमत व साधन सामुग्रीचे वाटप याच्याशी संबंधित असणार आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत अर्थशास्त्राशी संबंधित समग्र परिणामाचा इथे अभ्यास इथे केला जात नाही. म्हणजे इथे आपल्याला समग्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागत नाही. तर आपल्याला त्या शाखेत बेकारी किती आहे, राष्ट्रीय आपल्याला दारिद्र्यता किती आहे, उत्पादनाची विषमता काय आहे, या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्याचा इथे आपल्याला विचार करावा लागत नाही. तर आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्रे,
चे सिद्धांत, मौद्रिक व राज्यवित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या शाखेच्या बाहेर आहे. मग आता हा जो अभ्यास आहे हा आपल्याला कुठे करावा लागणार आहे? हा पूर्ण अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करावा लागणार आहे. म्हणजे जिथे वैयक्तिकचा प्रश्न येऊन राहिलेला आहे, छोट्यातल्या छोट्या गोष्टीची गोष्ट करत आहे, तिथे आपल्याला या राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या गोष्टी आहे याचा अभ्यास करावा लागणार आहे का? इथपर्यंतचा नाही. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये समग्रतेच्या गोष्टी येणार नाही. लक्षात ठेवायचं, वैयक्तिक पातळीवरती गोष्ट करत आहे, इथे आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयची गोष्ट करत नाही आहे. ठीक आहे. नंतर आहे दुसरं, आता एवढं बघितलं आपण, आता त्याची व्याप्ती झाली, व्याख्या झालं, मग आता त्याचे काय असणार आहे? वैशिष्ट्य पण बघणार आहोत. आता बघा वैशिष्ट्यामध्ये काय असणार आहे? पहिले तर आपण बघूया, वैयक्तिक घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. दुसरं आहे किंमत सिद्धांत बघणार आहोत. तिसरं असणार आहे आंशिक समतोल कसा असणार आहे. ठीक आहे. आणि आर्थिक समतोलानंतर आपल्याला पाचवं काय बघायचं आहे? चौथं आहे विशिष्ट ग्राहकांवर आधारित काय असणार आहे? पाचवं असणार आहे विभाजन पद्धती. आणि सहावं जो असणार आहे तो आपला असणार आहे, सहावा काय असणार आहे? सीमांत तत्वांचा वापर. आणि सातवा असणार आहे बाजार रचनेचे विश्लेषण. आणि आठवं असणार आहे मर्यादित व्याप्ती. आता एवढं जे आहे वैशिष्ट्य, फक्त आणि फक्त 8 वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पहिलं बघा, वैयक्तिक म्हणजे पर्सनलची गोष्ट करत आहे इथे, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक घटकांचा इथे वर्तनाचा अभ्यास करावा लागतो. पहिलेच म्हटलं वैशिष्ट्य काय आहे की त्यामध्ये कुठलं गरजेचं असणार आहे ते. आता याच्यामध्ये वैयक्तिकचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळ्याच वैयक्तिक असणार. तिथं कुटुंब आलं, व्यक्ती आला, पर्सन आलं, संस्था आली. आलं लक्षामध्ये? दुसरं असणार आहे किंमत सिद्धांत. आता ही जी किंमत कोण ठरवत असते? सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितेशी संबंधित असते आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत पण म्हणून इथे ठरवले येते. म्हणजे वस्तू आणि सेवाची किंमत निश्चिती पण कोण करते? फक्त सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते. तिसरं असणार आहे आंशिक समतोल. आता आंशिक समतोल काय आहे? दोन घटकांमध्ये संतुलन. बस, आंशिक समतोल म्हणजे दोन घटकातील संतुलन. आता मागणी वाढली म्हणजे काय? तर पुरवठा पण वाढेल, पुरवठा वाढून राहिला तर मागणी वाढेल. म्हणजे दोन गोष्टीमध्ये समतोल साधण्याचं काम कोण करत आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र करत आहे. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्री विश्लेषण म्हणजे काय? तर आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आणि आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता असणार आहे, एक उत्पादन संस्था असणार आहे, विशिष्ट उद्योग असणार आहे. विशिष्ट उद्योग म्हणजे काय? आता एप्रिल महिना आहे, लोक पापड, कुरड्या, लोणचं वगैरे याचा उद्योग करते. त्यांना माहिती आहे उन्हाळा आहे, पावसाळ्यामध्ये याचा उपयोग होणार आहे का? होणार आहे, पण खाण्यापुरती, उद्योगापुरती होणार आहे का? नाही. म्हणून याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा इथे उद्योग आपल्याला पाहायला मिळत असते. आणि हे जे उद्योग आहे हे वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचेच काय करते? विश्लेषण करत असते. आंशिक समतोल हे विशिष्ट पद्धतीने वैयक्तिक घटकांचा व आर्थिक घटकापासूनच बाजूला काढून त्याच्या समतोलाचा इथे स्वतंत्रपणे इथे अभ्यास करण्याचं काम कोण करते? ते आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते. लक्षामध्ये पहिला कोणता आहे? विश्लेषण म्हणते हो, वैशिष्ट्ये. पहिली तर आहे वैयक्तिक घटकांचा समावेश. दुसरं काय असणार आहे? किंमतचा सिद्धांत. तिसरं असणार आहे आंशिक समतोल साधण्याचं इथे काम करत असते. आता बघा, आता हे 3 गोष्टी वैशिष्ट्य झाले. आता चौथं काय आहे? विशिष्ट गृहीतकांवर आधारित. आता विशिष्ट गृहीतकांवरतीच का बरं आधारित असते हे? तर ते म्हणतात इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकांचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. त्यामध्ये पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. आता इथे काय म्हटलं? निहस्तक्षेप. कोणाचे? सरकारचे. म्हणजे इथे सरकारचा, इथे गव्हर्नमेंटचा इथे हस्तक्षेप होणार आहे का? नाही. इथे वैयक्तिकचा होणार आहे, इथे गव्हर्नमेंट येणार नाही. आता गव्हर्नमेंट कुठे येईल? आपण स्थूल अर्थशास्त्राचा जेव्हा अभ्यास करून
त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये गव्हर्नमेंटचा इथे उपयोग होणार नाही, तो हस्तक्षेप इथे करणार नाही. ठीक आहे, मग इथे पूर्ण स्पर्धा येणार आहे का? नाही. काय असणार आहे? आणि शुद्ध भांडवलशाही इथे याचा समावेश होणार नाही. इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकामुळे सिद्धांताचे विवेचन इथे सोपे इथे होऊ शकते. पण इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे, जे पूर्ण रोजगार आहे, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर हे आधारित असते. पण या गृहीतकामुळे सिद्धांताचे थोड्या पण विवेचन इथे करावे लागते. पण इथे निहस्तक्षेपाचे धोरण इथे सरकार इथे ठरवत असते. आता इथे जर हस्तक्षेप असतं तर गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप असतं, पण इथे सरकारचे निहस्तक्षेपची इथे गोष्ट केलेली असणार आहे. आता आपण बघूया विभाजन पद्धती. आता विभाजन म्हणजे काय? डिस्ट्रीब्यूट करणे. आता बघा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक इथे काय करते? विभाजन केले जाते आणि नंतर इतर घटकांना स्वतंत्रपणे तपशीलवार इथे काय करते? त्याचा अभ्यास केला जात असतो. म्हणजे त्याला काय ते विभाजित केले जात असते. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा इथे वापर होत असतो. उदाहरणार्थ ते म्हणतात की राष्ट्रीय उत्पादनातील वैयक्तिक उत्पादनाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा इथे अभ्यास इत्यादी इथे होत असतो. कळलं? नंतर आहे 6वा पॉइंट असणार आहे आपला. ठीक आहे, तो काय आहे ते म्हणतात की सीमांत तत्वांचा इथे वापर. आता इथे सीमांत तत्वाचाच वापर इथे का बरं होणार आहे? तर सीमांत कल्पना ही सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाचे एक प्रमुख साधन म्हणून इथे उपयोगात येत असते. आणि सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे आपल्याला एकूण परिणामात होणारा जो बदल आहे त्याला सीमांत उपयोगिता म्हटले जाते. आता सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक उपभोक्ताचे आर्थिक निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला असतो. आता सीमांत तत्व, आता याच्यामध्ये कोणता फरक आहे हे तुम्ही जसं समोर मी युनिट वाढवत जाईल तेव्हा तुम्हाला कळेल. आता मी म्हटलं एखादा व्यक्ती रोज जर 5 पोळी खात असेल, ठीक आहे, त्याला खूप जोराची भूक लागली, तो 5 पोळी खाली त्याने, मग त्याची सीमांत उपयोगिता तेवढीच राहणार आहे का? नाही. मग तो किती खाईन? 4 खाईन, नंतर 3 खाईन, नंतर 2, ठीक आहे, 2, नंतर 1, नंतर 0. म्हणजे अशी वेळ येईल की त्याची जे सीमांत उपयोगिता ही काय असणार आहे? 0 ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादा म्हणजे स्वतःलाच इमॅजिन करा, तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, तुम्ही ती वस्तू कधी खाल्ली नाही आहे, पण तुम्हाला ती खायची इच्छा झाली, तुम्ही खाईन, अरे बापरे आज मी कधीच खाल्लेली नाही आहे, तर तुम्ही काय कराल? 10-12 खाऊन टाका. नंतर सीमांत उपयोगिता कमी होत जाईल. तुम्ही 10 खाल्ली असेल तर ती 8 वर येईल, 8 वर असेल तर 7 वर, 9, 5 वरती, 4 वरती. मग एक वेळ अशी येईल की तुम्ही अरे नको रे बाबा, आता काही गरज नाही आहे या गोष्टीची, आता मी भरपूर खाल्लेलं आहे. म्हणजे आता तुमची सीमांत उपयोगिता आहे ती काय झालेली आहे? 0 झालेली असणार आहे. हेच इथे सांगायचं असणार आहे. आलं लक्षामध्ये उदाहरण? ठीक आहे. आता ही जी सीमांत उपयोगिता आहे हे झालं लक्षामध्ये. आता ते म्हणतात की बाजार रचनेचे विश्लेषण कसं केले जाते? बाजार सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करत असते. म्हणजे बाजाराची रचना पण तर महत्त्वाची असते. मग बाजार किती प्रकार आहे तर आपण नंतरच्या युनिटमध्ये बघणार आहोत. पण त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी कोणाची आहे, अल्पकालामध्ये आहे की लॉंग टर्मसाठी आहे, याच्यासाठी पण इथे उपयोग केला जात असतो. आणि 8वं असणार आहे, शेवटचं आपलं वैशिष्ट्य असणार आहे मर्यादित व्याप्ती. आता कुठे ना कुठे लिमिटेशन तर ठेवावी लागणार आहे. ती लिमिटेशनचं काम करते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याची व्याप्ती, मग तेजीमंदीचा जेव्हा काळ येतो, तुम्हाला माहिती आहे तेजीमंदीचा, जेव्हा आपण स्फीती आणि अपस्फीती जेव्हा शिकत असतो तेव्हा तेजीमंदीचा काळ येतो. व्यवहार तोल कसा आहे, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या वृद्धी झालेली आहे की नाही आहे, आणि आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरतीच मर्यादित असणार आहे. लक्षामध्ये
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त वैयक्तिकचा प्रश्न केला जातो. यामध्ये आपल्याला दारिद्र्याची गरज नाही आहे, लोकसंख्या किती वाढली याची गरज नाही आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती वाढलेलं याची गरज नाही आहे, आर्थिक समस्या काय सुरू आहे याची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त आपल्याला वैयक्तिक घटकापुरती त्याचा विचार केला जातो. म्हणून ते म्हणतात की ह्या लिमिटेशन आहे, काही ना काहीतरी ते गरज असणे आवश्यक आहे. आलं लक्षात? किती वैशिष्ट्ये सांगितले मी? 8 वैशिष्ट्ये. 8 वैशिष्ट्याच्या वरती 9वं वैशिष्ट्य आहे का? नाही. कळलं? एकदा रिपीट करून घेऊन वैशिष्ट्य. चला, पहिले आपण 8 वैशिष्ट्य कोणते आहेत ते पूर्ण बघून घेऊन आणि मग स्थूल अर्थशास्त्राकडे वळणार आहोत. आता बघा, पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. दुसरा आहे किंमत सिद्धांत. तिसरं असणार आहे आंशिक समतोल कसा असणार आहे, समतोलची गोष्ट करत आहे. चौथं काय होतं आपलं इथे? वैशिष्ट्य गृहीतकांवर आधारित. 5वं होतं विभाजन पद्धती, किती विभाजनावरती करत आहे. त्याच्यानंतर आहे सीमांत तत्वांचा वापर. 7वं आहे इथे बाजार रचनेचे समतोल कसं चालत आहे. आणि 8वं असणार आहे मर्यादा, म्हणजे लिमिटेशन पण इथे गरजेचं असणार आहे. आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र आपण शिकलो, पण त्याचे महत्त्व काय आहे हे शिकणार आहोत. अर्थ वैशिष्ट्य झाली, त्याची प्रस्तावना पण झाली, व्याप्ती झाली. आता महत्त्व का बरं महत्त्वाचं आहे, आपण का बरं शिकतो अर्थशास्त्र? ते म्हणतात की किंमत निर्धारणासाठी विविध वस्तूच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकाच्या किमती त्यांचे स्पष्टीकरण करण्याचं काम कोण करते? इथे सूक्ष्मशास्त्र इथे करत असते. आणि म्हणूनच किंमत निर्धारण करायचं असेल तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राकडे जावं लागते. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं तर वैयक्तिकतेच्या गोष्टी करत आहे. दुसरं असणार आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे कार्यपद्धती समजण्यास मदत करते. आणि मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे करावे आणि किती उत्पादन करावे, कशा प्रकारे करावे, हे सगळं अभ्यासाचं काम कोण करते? सूक्ष्म अर्थशास्त्र इथे करत असते. आलं लक्षामध्ये? मग त्यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जाते आणि त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा इथे हस्तक्षेप नसतो. म्हणजे इथे शासन यंत्रणा नसते. पहिले पण म्हटलं होतं मी, काय इथे गव्हर्नमेंट हस्तक्षेप करत नाही. फक्त इथे कोण करते? वैयक्तिकच्या प्रश्नावर इथे विचार केला जात असतो. नंतर आहे तिसरं आहे महत्त्व की विदेशी व्यापार. आता बघा, हे पूर्ण वैयक्तिकच्या याच्यामध्ये होतं. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही 2 देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूचे स्पष्टीकरण करण्यास इथे मदत करते. ठीक आहे. विदेशी व्यापार आपण बघितलं, आपल्या भारतातले खूप सारे असे प्रोडक्ट आहे की विदेशामध्ये जात असते. ती विदेशातून काही आपल्याकडे पण येत असते. पण याच्या मदतीसाठी जर कोणी येत असेल, हे आपलं सूक्ष्म अर्थशास्त्र पण त्याची मदत करत असते. नंतर आहे आर्थिक प्रारूपाचे निर्मिती कशी झालेली आहे. ते म्हणतात की महत्त्वाचं आलं तर आर्थिक प्रारूपही महत्त्वाचं असणार आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिश्रमाचे आकलन करतात आणि त्या विविध संज्ञा काय, संकल्पना काय, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाचे साधने कोणते याचा पण इथे काय केला जातो? अभ्यास इथे केला जातो. हेही महत्त्वाचं इथे असणार आहे. 5वं असणार आहे व्यापारी निर्णय. आता व्यापारी निर्णय म्हणजे काय? व्यवसायातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्याचा सूक्ष्म अर्थशास्त्र सिद्धांत इथे मदत करत असते. आणि त्याचमध्ये इथे आपल्याला उत्पादन खर्चाची निश्चिती किती दिलेली आहे, वस्तूची किंमत निश्चित किती केलेली असणार आहे, महत्तम उत्पादन, त्याचा नफा, हे सगळं व्यापारिक आपल्या निर्णयामध्ये महत्त्वाचं इथे ठरत असते. आलं? चला, नंतर आहे शासनास उपयुक्त आहे का? हे का बरं आहे? सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणाची आणखीन कोणतेही करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनाचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी पण शासनास मदत करते. लक्षामध्ये त्यांचा हस्तक्षेप नाही राहत, पण ते लोक तिथे मदत करते. त्यांचं काय असणार आहे? महत्त्व असणार आहे, कारण आपण महत्त्व बघत आहोत म्हणून. ठीक आहे. आता बघा, कल्याणकारी अर्थशास्त्राचा इथे आधार घ्यावा लागतो, वेलफेअरनेस घ्यावं लागते. आता सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनाचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे सांगता येईल त्याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो याचाही अभ्यास कोण करते? सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते.
म्हणजे कुठली पण कोणती गोष्ट जेव्हा आली तेव्हा आपल्याला दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या असते, एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. पण जेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा जेव्हा समावेश आलेला आहे तो वैयक्तिक पातळीचा असणं, तिथे गव्हर्नमेंट हस्तक्षेप करत नाही. पण सूक्ष्म अर्थशास्त्र असं अर्थशास्त्र आहे जे सरकारला इथे काय करते, मदत करण्याचं काम करते. कळलं त्याचे महत्त्व काय असणार आहे.